आनंदाने लागली नव्या सणाची आस. दिवाळीचा पहिला दिवस आज वसुबारस. दिव्यांची रोषणाई, सुखाचे क्षण, लक्ष्मीचे दुसरे रूप, गोमातेचा हा सण. तुझ्या विना अपूर्ण, गोड दुधावरची साय, हमरून साथ घालते प्रत्येक वासराला माय. आजच्या शुभ प्रसंगी दारी आली धनलक्ष्मी, करुणेचं स्वरूप हे तू माझी गौतमी. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वसुबारस. तर वसुबारस म्हणजे काय, वसुबारसचं महत्त्व काय आहे आणि वसुबारसची पूजा कशा प्रकारे करायची आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. 9 नोव्हेंबर 2023 गुरुवारचा दिवस. या दिवशी वसुबारस आलेले आहे. रमा एकादशी आणि गोवत्स्य द्वादशी, जिला आपण वसुबारस म्हणतो. दोन्ही तिथी हे एकाच दिवशी आल्यामुळे शुभ असा संयोग जुळून आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी एकादशीला दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो आणि दिवाळीचं स्वागत केलं जातं. काही ठिकाणी वसुबारस पासूनच दिवाळीची खरी सुरुवात हे केली जाते. तर या वर्षी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींचं मिलन झालं आहे. त्यामुळे आपल्याला वसुबारस पासूनच दिवाळीचा पहिला दिवा हा लावायचा आहे आणि दिवाळीचं स्वागत करायचं आहे. आता आपण पाहू की वसुबारस म्हणजे काय. तर वसुबारस दिवाळी सुरू होण्याचा एक दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गायी आणि वासराचा सन्मान पूजा करण्यासाठी ओळखला जातो. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणून वसुबारस हा शब्द आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते. बारस किंवा गोवत्स्य द्वादशी असते, तर याला बाग बारस असं देखील म्हणत असतात. भारतामध्ये लोक नंदिनी व्रत म्हणून देखील साजरे करतात. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. वसुबारसाच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे. वसुबारसाला गोवत्स्य द्वादशी म्हणून ओळखले जाते. तर कृषी प्रधान देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. देशातील मोठा वर्ग शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय करतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी शेतीसह गायीचे दूध हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. म्हणून ग्रामीण भागात लोक त्यांच्या गायी आणि वासराची पूजा करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. यासह धार्मिकदृष्ट्या देखील वसुबारसला महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी गायीचे रूप धारण करते अशी मान्यता आहे. म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा यासाठी गायीची पूजा करत असतात. वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवस पवित्र गायी आणि प्राण्यांच्या पूजेला समर्पित दिवस आहे. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करत असतात. या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू मूग खात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. तर या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाहीत. अशा प्रकारे स्त्रिया हा उपवास करत असतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. पाहू की वसुबारसाला गायीची पूजा कशा प्रकारे केली जाते. तर या दिवशी मातांनी गायीचे पूजन केल्यास गाय नेहमी मातांच्या मुलांचे रक्षण करते. माता आपल्या मुलांच्या मंगल कार्यासाठी हे व्रत करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सुवासीन बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ गायीच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केलीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवशी वासरासह गायीची पूजा करण्याबरोबर गायीच्या रक्षणाचा संकल्पही केला जातो. या दिवशी भाविक गायीला हिरवे हरभरे, अंकुरलेले मूग, अळशी, हरभरा आणि गुळ श्रद्धेने खाऊ घालतात. काही ठिकाणी व्यापारी मंडळी ही आपल्या हिशोबाचं कर्जमुक्ती व्हावीत अशा प्रकारे देवी लक्ष्मीला प्रार्थना देखील करत असतात आणि
वसुबारस म्हणजे गायीची आणि वासराची देखील पूजा करत असतात. तर आपण पाहू की वसुबारसचा इतिहास कथा काय आहे. तर एक म्हातारी व एक सून एकत्र राहत होत्या. त्यांच्या घरात गुरे होती, गव्हाळी, मुगाळी, छोटी छोटी वासरे होती. एक दिवस सुनेची सासू शेतामध्ये गेली व जाताना सुनेला सांगितले की गव्हाळे मुगाळे शिजवून तयार ठेव, म्हणजे गहू मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ काढला व गोठ्यातील गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवून तयार ठेवले. जेव्हा म्हातारी घरी आल्यावर सुनेने पानातील मांस बघून म्हातारी घाबरली. तेव्हा सुनेने म्हातारीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनंती करू लागली, देवा देवा, आमच्यावर कोपू नकोस. माझी सून अजाण आहे, माझ्या सुनेचा अपराध पोटात घाल. माझी गव्हाळी मुगाळी छोटी छोटी वासरे जिवंत कर. देवाने त्या म्हातारीचा अंतःकरणातून केलेली विनंती प्रार्थना बघून सायंकाळी गायी रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गायी वासरांची मनाभावाने पूजा अर्चना केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली. अशा प्रकारे ही कथा होती. तर दक्षिण भारतात जिथे हा दिवस नंदिनी व्रत म्हणून साजरा केला जातो. कुटुंब गायी आणि वासराची पूजा करतात आणि त्यांना गव्हापासून बनवलेल्या विविध पदार्थाची सेवा करतात. या दिवशी दूध, तूप किंवा इतर दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करू नये आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ घ्यावेत अशी श्रद्धा आहे. त्याप्रमाणे या दिवसाची जोडलेली आणखी एक समजूत म्हणजे दिवाळीच्या काळात आजूबाजूला भरपूर ऊर्जा असते, ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ होते. म्हणून या दिवशी लोक गायीची पूजा करतात, कारण ते दैवी किरणामधून उद्भवणारी जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेतात असे मानले जाते. तसेच या दिवशी गायीला चारा खाऊ घालावा असे मानले जाते की सर्व यज्ञ केल्याने आणि सर्व तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते फळ गायीची सेवा, पूजा आणि गायीला चारा दिल्याने सहज मिळते. पहा, आपल्याला आता पूजा कशा प्रकारे करायची आहे. तर पूजा आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये करायची आहे. आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी देवांची पूजा करत असतो, तर दिवा वगैरे लावलेलाच असतो. तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे की आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला प्रथम आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे. कारण कोणतीही पूजा करता वेळेस प्रथम आपण गणपती बाप्पांचीच पूजा करत असतो. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जर गाई वासराची मूर्ती असेल तर ती मूर्ती आपण घ्यायची आहे. आणि गाई वासरू म्हटलं म्हणजे श्रीकृष्ण देखील आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती देखील घ्यायची आहे. आणि मग आपल्याला गाई वासराच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची मूर्ती तिला देखील आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि मग आपल्याला दिवा वगैरे लावायचा आहे, अगरबत्ती, धूप, दीप लावायचा आहे आणि मग हात जोडून नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. आणि या पूजेला आपल्याला नैवेद्याला गवारीची भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे. तर ज्या महिला देखील उपवास करत असतात तर त्या देखील गवारीची भाकरी आणि भाजी हे खाऊनच उपवास सोडत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत त्यांनी या दिवशी गाय आणि वासराची पूजा करायची आहे. प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण ही पूजा करायची आहे. तर या पूजा करण्याचा हेतू एवढाच आहे की घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूने या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे. त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी ही पूजा करायची आहे. तसेच आपल्याला वसुबारसपासून आपल्याला आपल्या दरवाजासमोर रांगोळी ह्या काढायच्या आहेत. कारण हे दिवाळीमध्ये 5 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या दरवाजासमोर छोटी का होईना पण रांगोळी ही काढायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसुबारसचे महत्त्व काय आहे, वसुबारस म्हणजे काय, त्याचप्रमाणे पूजा कशा प्रकारे करायची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.